नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय कलगीतुऱ्याची. शिवसेना आणि भाजपमध्ये आज आरोप प्रत्यारोपांचा जोरदार सामना रंगला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांची फौज मैदानात उतरली. भाजप आणि शिवसेनेत कसं आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र रंगलं, जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये रंगलेला हा आरोप प्रत्यारोपांचा सामना. शनिवारच्या या सामन्याची ओपनिंग केली ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी. राणेंच्या जुहू इथल्या बंगल्याला नोटीस बजावल्यानंतर लगेचच राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेला त्यांनी सर्व आरोपांचं खंडन करतानाच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री 2 बंगल्याच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 1 इंचही मी बांधकाम केलं नाही. 1 इंचही. इथे कोणताही व्यवसाय, हॉटेल, अन्य काही चालत नाही. 100% रेसिडेन्स बिल्डिंग आहे. बीजेपी आणि शिवसेने सत्ता असताना पार्ट 2चं बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलाइज केलं. आम्ही नाही कधी प्रेसला सांगितलं. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लॅन माझ्याकडे आहेत, पण मी असला कोणाच्या घरावर, कोणाच्या नोकरीवर या गोष्टी कधी केल्या नाही. राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तात्काळ शिवसेनेचे नेते मैदानात उतरले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना स्टाईलनं राणेंना प्रत्युत्तर देण्यात आलं. खासदार विनायक राऊत यांनी राणेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला कचरा असं म्हणत चांगलंच सुनावलं. आम्ही सुद्धा मुंबईतल्या ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपद्व्याप आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्याविरोधात आवाज उठवणार आहोत. माननीय पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवरच्या चौघांची ईडी चौकशी होणार असल्याचा दावा केलाय. तसंच विनायक राऊत यांच्यावरही राणेंनी घणाघात केलाय. त्याला प्रत्युत्तर देत विनायक राऊत यांनी राणेंची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे करणार असल्याचं सांगितलं. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं असा खास फिल्मी डायलॉग ऐकवत भाजपलाच आव्हान दिलं. ट्वीट के अंदर कि 4 ऐसे मातोश्री के लोग हैं जिनको नोटिस आएगी. 4 कौन उनके करीबी हैं या उनके परिवार के लोग? परिवार के लोग हैं. करीबी क्यों? 1 करीबी है, रिलेटिव है, 3 घर के हैं. मुंबईतल्या ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपद्व्याप आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी हा संपूर्ण गंभीर प्रकार आम्ही येत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्याविरोधात आवाज उठवणार आहोत. माननीय पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत. आणि माझं तर स्पष्ट आव्हान, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे. नाही घाबरत आम्ही तुम्हाला. तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप लगते हैं. मागच्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्यानं शिवसेनेला लक्ष केलं जात होतं. यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांची फौजच मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी महापालिकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगताना दिसणार आहे. या सामन्यात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रशांत बागसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा मोठा आरोप केलाय. पालघरच्या वेबूर नावाच्या गावात सोमय्यांच्या मुलाचा मोठा प्रोजेक्ट सुरू असून त्याची किंमत 260 कोटी रुपये असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. या प्रकल्पात ईडीचा एक संचालक असल्याचा आरोप करत
हे कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात कुठून असा सवाल उपस्थित केला। पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशाराही राऊतांनी दिलाय। ईडी विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे आहेत, ढिगभर पुरावे असून ते घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलंय। वेऊर नावाच्या गावात त्यांचं एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे। 260 कोटी रुपये सध्याची किंमत आहे दाखवली, 260 रुपये। त्यांच्या मुलाच्या नावावर आणि त्यांची पत्नी जी आहे मेधा किरीट सोमय्या या त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टर। मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे, ह्या 260 कोटीमध्ये ईडीचे एक डायरेक्टर आहेत, त्यांचे किती पैसे? शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याची पालघर जिल्ह्यात वेऊर इथं प्रोजेक्टमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला। त्या जागेवर न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली असून ती कथित जागा हीच असल्याचं सांगितलं जात आहे। या ठिकाणी सद्यस्थितीत चिकूची आणि नारळाची झाडं असल्याचं दिसतंय। या जागेत रहिवाशी संकुल उभं राहणार असून त्यामध्ये मेधा आणि नील सोमय्या 260 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की पालघरमध्ये वेऊर या ठिकाणी नीरव डेव्हलपर सोबत कुठंतरी किरीट सोमय्याचे चिरंजीव आहेत मेघा आणि नील यांची कुठंतरी भागीदारी असल्याचा आरोप जो आहे तो ट्विटद्वारे करण्यात आलेला आहे। त्याच जागेवरती आपण आलेलो आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे की कुठलीही या ठिकाणी डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चिकूची लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि काही प्रमाणामध्ये आंब्याची झाडं देखील किंवा नारळाची झाडं देखील आपल्याला या ठिकाणी असल्याची पाहायला मिळतात, परंतु कुठलंही डेव्हलप जे आहे ह्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। परंतु संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे की नीरव डेव्हलपर्सची किरीट सोमय्या जे आहेत भाजपचे नेते जे आहेत त्यांच्या मुलांचा मेघा आणि नील यांची या ठिकाणी भागीदारी असल्याचा ट्विटद्वारे जो आहे तो आरोप करण्यात आलेला आहे। परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष जागेवरती न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे, परंतु कुठलीही डेव्हलप होताना आपल्याला काय पाहायला मिळत नाही आहे। कॅमेरामॅन आबासाहेबसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, वेऊर, पालघर। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची त्यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयात जाऊन भेट घेतली। या दोन नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली। किरीट सोमय्या यांच्या कुर्लई दौऱ्यानंतर फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यासोबत या प्रकरणावर चर्चा केली। दरम्यान महाराष्ट्राची संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे, महाराष्ट्र आपल्याला घोटाळे मुक्त करायचा आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याची माहिती सोमय्या यांनी या भेटीनंतर दिली। सोबतच येत्या काळात आणखी काही प्रकरणं बाहेर काढले जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलंय। चर्चा खाजगी होती, स्ट्रॅटेजी प्लॅन आउट केली जाते, मग स्ट्रॅटेजी बाहेर व्यक्त केली जाते, मग त्याला स्ट्रॅटेजी म्हणत नाही। मी त्यांना अपडेट केलं, जे कोविड सेंटर घोटाळा, 19 बंगले, आणखीन 2 प्रकरण पुढच्या काही दिवसात येणार आहेत, त्यांच्या संबंधी त्यांनी अपडेट केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पार्टी तुमच्या सोबत आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला शिवसेना भाजपचा कलगीतुरा आपण पाहतोय। मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की शिवसेना आता बदलतीये। भाजपच्या आरोपांना शिवसेना तितक्याच द्वेषानं उत्तर देतेय। शिवसेनेच्या बाणांनी आता भाजप सुद्धा घायाळ होतंय। पाहूया सीमोल्लंघन करणाऱ्या शिवसेनेवरचा हा खास रिपोर्ट। संजय राऊत यांची धमाकेदार पत्रकार परिषद। मैं इतना ही कहूंगा, आप करिए कुछ भी, हम झुकेंगे नहीं। विनायक राऊतांचा लाव रे तो व्हिडिओ। शिवसेना कात टाकतेय, शिवसेना भिडतेय, शिवसेना लढतेय। सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे।
भाजप विरुद्ध शिवसेना. सत्ता स्थापनेपासून सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. किरीट सोमय्या सेना नेत्यांना टार्गेट करतायत तर राणे ठाकरेंना. पण शिवसेनेकडून आतापर्यंत फक्त संजय राऊत उत्तर देत होते आणि आता शिवसेनेनं गिअर बदलल्याचं दिसतंय. त्याची सुरुवात झाली ती संजय राऊत यांनी थेट शिवसेना भवनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेपासून. हजारोंची गर्दी आणि सेना नेत्यांची उपस्थिती. हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं, लेकिन आपको झुकाएंगे. यानंतर शिवसेना ऍक्शन मध्ये आली. एकीकडे आरोप झाला की दुसरीकडे उत्तरांची पत्रकार परिषद आणि तीही लाव रे तो व्हिडिओ स्टाईल. महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आता आक्रमक होते आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारतोय. अख्ख्या भारतात भाजपाने कोणत्याही पक्षाच्या नादी लागावं, परंतु ते शिवसेनेच्या नादी त्यांनी लागू नये. यांनी ते संरक्षण बाजूला करावं. मग आम्ही दाखवतो की शिवसेना काय आहे आणि खरं काय असतं आणि खोटं काय असतं. जर कोणी आमच्यावरती अंगवळतीत असेल तर आम्ही नक्कीच त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गेले 2 वर्ष भाजपकडनं सातत्यानं शिवसेनेवरती आक्रमकपणे टीका करण्यात आली आणि आरोप देखील करण्यात आले. मात्र त्यांच्या या आरोपांना शिवसेनेने कुठेही गंभीरपणे उत्तर दिलं नव्हतं. मात्र आता शिवसेना बदलली आहे. शिवसेनेने गेले 1.5 ते 2 आठवडे सातत्यानं भाजपला जशाच तसं उत्तर देणाऱ्या पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता येणारा काळ हा भाजप विरुद्ध शिवसेना मोठा संघर्षाचा असणार आहे. शिवसेनेचा वाघ आता झडप घालू लागलाय. त्यामुळे वाढत्या संघर्षाच्या काळात हा वाघ एखादी शिकार सुद्धा करणार का हे बघावं लागेल. राज्यभरात आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं हजर राहत गडावर आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. दुसरीकडे मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज्यपालांनी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत महाराजांना अभिवादन केलं. बीडमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची शासकीय महापूजा मोठ्या ताटामाटात संपन्न झाली. यावेळी संपूर्ण शहर भगवमय झालं. कोल्हापुरात करवीर संस्थानात पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. राजेशाही थाटात पार पडलेल्या सोहळ्याला करवीरवासियांनी उपस्थिती लावली. तर गोव्यासह राजधानी दिल्लीतही शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात पाळणा गायला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केलं. राज्य चालवताना आमच्या समोर शिवरायांचा आदर्श असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटलंय. त्यांनी राज्यातल्या जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. औरंगाबादेत शिवजयंती सोहळ्याचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचलेला दिसला. क्रांती चौकात शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. यावेळी तरुणाईंना मोठ्या उत्साहात सहभागी होत हा शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी डीजेच्या तालावर ठेकाही धरला. औरंगाबादमध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शानदार सोहळ्यात लोकार्पण झालं. मात्र यावेळी पुतळ्याचे मूर्तिकार आणि वास्तुविशारद यांचा सत्कार करण्यासाठी अशी शक्यता होती, पण ते विसरलं गेलं असं प्रशासनानं सांगितलं. तोच मुद्दा उचलून धरत भाजपनं मूर्तिकार दीपक थोपटे आणि वास्तुविशारद धीरज देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. त्या मूर्तिकारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामे. शिल्पकार दीपक आपल्यासोबत आहेत, भाजप दीपक थोपटे. सर,
सर्वप्रथम तर मी असं म्हणेल की त्या पुतळ्याला बघून एक जोश निर्माण होतो. म्हणजे पुतळ्याकडे बघून एक समाधान वाटतं. एवढा देखणा ॲटदार काय पोझिशनमध्ये तो पुतळा तुम्हाला करताना काय भाव हवे होते? मला महाराजांचं एक समाधान त्या चेहऱ्यावर दाखवायचं होतं आणि एक दूरदृष्टी त्याच्यावर मला दाखवायची होती. म्हणजे ते घोडाचा जो लगाम केसला आहे, मग तो घोड्याने महाराजांकडे काय आज्ञा आहे पुढे, असं त्या घोड्यावरचं एक्सप्रेशन आहे. ते मग ते त्याच्यावरच्या शेपटीचा तो आलेला उधळलेलापणा आहे, तो थांबल्यानंतरची जी शेपूट आहे त्याच्यावरचं तो तयार केलेली आहे. आणि महाराजांचं समाधान त्या चेहऱ्यावर मी दाखवलं आहे की त्यांनी जे स्वराज्य घडवलं आहे ते स्वराज्याकडे एक न्याहाळतात महाराज. एका उंचीवर गेलेले आहेत आणि त्या उंचीवरनं बघून महाराजांना एक समाधान झालं की आपण एक स्वराज्य उभं केलं आहे आणि त्याचं आपण रक्षण करू शकलो. एक समाधान त्या चेहऱ्यावरचं दिसतं आणि रक्षण करण्याची ताकद त्या दिसते त्या चेहऱ्यावर. कोणताच ताळमेळ या कार्यक्रमाचा महाविकास आघाडीकडे नव्हता, कारण महाविकास आघाडीचे कोणी मंत्री पण आले नाही आणि जे आले त्यांनाही कळालं नाही आपण कशासाठी आलो आणि कोणतं उद्घाटन करतो. कारण रयतेचा राजा असल्यामुळे रयत इतकी खुश होती की त्यांनी कोणत्याच उद्घाटन करणाऱ्या नेत्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. ते फक्त महाराजांच्या पुतळ्याकडे पाहण्यास दंग झाले होते आणि तो आनंद साजरा करत होता. त्यामुळे कोणी उद्घाटन केलं आणि कोण याच्या पाठीमागे कोणी बघितलं नाही. जनता सगळी आनंदित होती तो पुतळा बघण्यासाठी आणि त्यामुळे ते शैल्य पूर्ण करण्यासाठी आज आम्ही यांचा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं आलो. कारण प्रत्येकाकडून मला खूप चांगली प्रतिक्रिया आहे त्याबद्दल की त्याची शोभा वाढली म्हणून भेटतंय. सगळ्यात मोठी प्रतिक्रिया थोपटे सरांकडून आहे की त्यांना सुशोभीकरणामुळे पुतळ्याची उंची वाढल्याबद्दल त्यांचं मत घेतलंय मी आणि माझ्या मते सगळ्यात मोठी त्यांनीच दिलेली आहे. पण सर तुम्ही निशुल्कच केलेलं आहे. तुम्हाला आता प्रश्न विचारावा की नाही विचारावा, कारण सत्कार तुमच्यासाठी फार महाग सोडलेले, कारण तुम्ही निशुल्क सेवा केलेला आहे. पण ते एक राहून गेलं, एक पाठीवर थाप असते कलाकाराची की हवी असते. भेटली सर लोकांकडून. हो, लोकांकडूनच हवी होती. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. शिवजयंतीच्या निमित्तानं औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्पवृष्टी करण्यात आली. काल लोकार्पण करण्यात आलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व छत्रपतींच्या पुतळ्यांवर विनोद पाटील यांच्या वतीनं ही पुष्पवृष्टी करण्यात आली. हेलिकॉप्टरमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं केलेली त्यांच्याशी खास बातचीत. आज शिवजयंती आहे आणि औरंगाबादमध्ये शिवजयंतीचा डबल धमाका आहे. आपल्याला माहिती आहे कालच शिवाजी महाराजांचा जो आहे अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे, तो कार्यक्रम सुद्धा तुम्ही बघितला. आणि या ठिकाणच्या शिवाजी जयंती उत्सव समितीचे विनोद पाटील, आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाची याचिका करणारे विनोद पाटील हे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत असतात. आजही पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की जो आहे अश्वारूढ पुतळा औरंगाबादचा तो देशातला सगळ्यात मोठा पुतळा आहे. आणि मी तुम्हाला वरून तो पुतळा दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण काल आपण हा पुतळा बघितलेला आहे. पुतळ्याच्या पुष्पवृष्टीसाठी हजारो जे आहे शिव भक्त या ठिकाणी येत असतात. आणि बघू शकतो आपण विनोद पाटील आहेत माझ्यासोबत. दादा, काय भावना आहे आज शिवजयंतीचा उत्साह, महाराजांचा एवढा भव्य दिव्य पुतळा आपल्याकडे आलेला आहे? अनेक दिवसांपासून स्मारकाची आम्ही वाट बघत होतो. अनेक संघर्ष याच्यासाठी झाले. शिवभक्तांना श्रेय जातं आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी स्मारक बनवलं. हे प्रेरणाचा स्रोत आहे आणि इथून निश्चित प्रेरणा भेटेल. औरंगाबाद संभाजीनगर ही क्रांती या ठिकाणून सुरुवात होती. एक सेंटर जरी आपण म्हणलं, काही नवीन क्रांती राष्ट्रात देशात घडती, मोठे निर्णय या शहरात होता. त्यामुळे हे स्मारक आम्हाला निश्चित प्रेरणादायी राहील. आणि या वर्षाचा आमचा जो संकल्प आहे आर्थिक क्रांती, शैक्षणिक क्रांती, निश्चित आम्ही त्याच्यात सक्सेसफुल राहू. दादा, काय म्हणजे हे आहे दरवर्षी तुम्ही जो आहे या ठिकाणी पुष्पवृष्टी करत असता आणि लोक सुद्धा त्याची उत्सुकतेने वाट बघतात. हे बघा, दरवर्षी आम्ही संकल्प घेऊन जातो. ह्या वर्षी 250 स्मारकांवर आमचा एकच संकल्प आहे, महाराष्ट्रामध्ये सर्व तरुणांना एकत्र करून आर्थिक क्रांती व शैक्षणिक क्रांती आम्हाला करायची आहे. आर्थिक क्रांती व शैक्षणिक क्रांतीशिवाय आता पर्याय राहिलेला नाही.
कधीपर्यंत कोणाचे झेंडे माझे तरुण सहकारी उचलणार? त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही पुष्पवृष्टी करून आम्ही आता संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे पुढच्या शिवजयंतीपर्यंत एक आमूल आग्र बदल तरुणांमध्ये आपल्याला दिसेल. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवजयंती साजरी करण्यात आली. मात्र यावेळी कार्यक्रमाच्या स्टेजवरून भाजपनं राजकीय उणीधुणी काढल्याचं दिसून आलं. राम के बाद सर्जन करेंगे, सहयोग करेंगे, इस सहयोग की भावना से चलेंगे तो निश्चित रूप से ये राजनीति में, दुकान में, घर में, इधर उधर आपसी उठक पटक चलती रहती है. हम कभी उससे ऊपर को उठ के देखेंगे. तो आज जो हमारा विरोध करता है, कल वो हमारा साथ देगा और हो सकता है जो आज आपके साथ है उनसे भी बड़ा समर्थक बन जाएगा. और इसके लिए केवल आवश्यकता इस बात की रहनी चाहिए कि शिवाजी महाराज जैसे, छत्रपति जैसे इस देश के अंदर जो युगों युगों में ऐसे लोग पैदा होते हैं. कारण काही असतील, कधी कोरोनाचं कारण सांगितलं जात असेल, कधी वेगळं कारण सांगितलं जात असेल, पण आमच्या महाराजांच्या जयंतीवर इतके निर्बंध या ठिकाणी लावण्यात आले आहेत की जणू काही आम्ही कोणाच्या राज्यामध्ये या ठिकाणी वावरतो असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित व्हावा. अशी परिस्थिती असताना आज शिवाजी पार्कमध्ये काही लोक महाराजांना भाषणापुरतं मर्यादित ठेवतात, आपल्या स्वार्थाकरता नावाचा वापर करतात. सरकार छत्रपतींचं नाव घेतं, छत्रपतींचा केवळ आपल्या राजकारणासाठी उपयोग करतात आणि ज्या वेळेला छत्रपतींचा उत्सव साजरा करण्याची वेळ येते त्यावेळेला आम्हाला परवानगीसाठी मेटे साहेबांना याचकासारखा या सरकारकडे हात पसरावे लागतात. शिवाजी पार्कवर आलो आहे आज. बऱ्याच दिवसानंतर मी शिवाजी पार्कवर आलो आहे आज, कारण आमचे दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज. शिवजयंती निमित्त शिवरायांना चढूया सोन्याचा ताज. शिवजयंती निमित्त शिवरायांना चढूया सोन्याचा ताज आणि उतरून टाकूया महाविकास आघाडीचा माज. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18.